नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक दादा नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियान सर्वांचे स्वागत. आज 9 ऑगस्ट 2026. तर बघा, सत्याचा सतत शोध घेणारे शास्त्र म्हणजे विज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेऊन आपण त्या ठिकाणी अंदाज सांगत असतो. जसं मॉडेलमध्ये बदल होईल त्या पद्धतीने माझे अंदाज असतील. तर कोणाला असं वाटत असेल की दीपक दादाने 15 तारखेला पाऊस सांगितला परंतु तो कमी झाला, परंतु तसं नसतं मित्रांनो. जसं मॉडेलमध्ये बदल होतील तसे माझ्या अंदाजामध्ये त्या ठिकाणी बदल होतील. ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्ही हा गुलाबी कलर पाहू शकता भारताच्या पूर्व आणि या भागात उत्तरांचल म्हणजे या पूर्वांचल भागात. तर मित्रांनो, हा काय ह्या ठिकाणी डिप्रेशन लो प्रेशर सर्व सिस्टम या ठिकाणी बनलेले आहे. या ठिकाणी लो प्रेशर बनतात आणि ते जेव्हा भारताला ह्या मार्गाने क्रॉस जातात आडवे, तर त्यावेळेस मात्र महाराष्ट्रात जोरदार पाऊस येतो. 15 तारखेला एक सिस्टीम होती, परंतु ती सिस्टीम पूर्ण विस्कळीत का झाली तर डॉल्फिन नावाचे चक्रीवादळ 230 किमी प्रति गतीने ते पश्चिम जपानकडे धडकलं. तर त्याच्या प्रभावामुळे ते लो प्रेशर बनलं आणि ते भारताच्या ह्या बाजूने थोडंसं चीनकडे सरकलं. तर त्याच्यामुळे काय होतं की 4-5 हजार किलोमीटर अंतरावर ज्या सिस्टीम आहे ह्या पूर्ण ते डिस्टर्ब करून टाकतं. त्यामुळे 15ची सिस्टीम ही त्या ठिकाणी कमी झाली. आता काही लोकांनी त्याचा इश्यू केला की मी सांगतो 15लाच पाऊस येईल, 20ला पाऊस येईल, अशा गोष्टी त्या ठिकाणी चालू आहे. तर माझं काम हे संपूर्ण शेतकरी बांधवांकरताय. त्याच्यामुळे मला तर्क वितर्क वाद ह्या गोष्टी त्याच्यात पडायचं नाही. असो, शेतकरी बांधवांनी आपल्या शास्त्रीय अंदाजाकडे त्या ठिकाणी लक्ष द्यायचंय आणि आपण जसं ज्या पद्धतीने सांगितला त्या पद्धतीने बघा, आज या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. ते थोडंसं वीक लो प्रेशर आहे, परंतु ते भारताला क्रॉस होऊन गुजरात राजस्थानकडे निघून जाणार आहे पुढील 2-3 दिवसामध्ये. आज 9 तारीख. आज जर बघितलं तर मध्य प्रदेश जबलपूरच्या भागात ते आहे. त्याच्यामुळे गडचिरोली, नागपूर, गोंदिया आणि ह्या भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता विदर्भाच्या तर आज दुपारनंतर ती तयार होते. त्यानंतर बघा, आता जर बघितलं 9 तारीख, आता 10 तारखेला जर बघितलं तर हे लो प्रेशर कमी दाबाचे पट्टे संपूर्ण नागपूरवरती सरकतात. त्यावेळेस पावसाची शक्यता ही कुठे आहे बघा, तर पावसाची शक्यता ही तटवर्ती जो भाग आहे महाराष्ट्राचा, इकडून जर बघितलं तर बघा, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, त्यानंतर अकोला, अमरावती, जळगाव हा जो बेल्ट आहे नंदुरबार पर्यंत, तर हा पूर्ण महाराष्ट्राच्या बॉर्डरचे जिल्हे येते. आणि त्या जिल्ह्यामध्ये काय होतं, ह्या सिस्टम ही हा जो लाल सिस्टम दिसतो संपूर्ण मध्य प्रदेश जोरदार पाऊस आता सध्या उद्या, आज आणि उद्या परवा आहे. तर याच्यामुळे काय होतं की सिस्टम चालली आहे, परंतु त्याच्या तटवर्ती जे काही जिल्हे आपले याच्यामध्ये त्या भागात पावसाची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला 10 ऑगस्टला देखील त्या ठिकाणी दिसते. आता 11 ऑगस्टला बघा, 11 ऑगस्टला जर बघितलं तर महाराष्ट्रात मोठा पाऊस त्या ठिकाणी दिसत नाही आपल्याला. मात्र जळगाव, अकोला, अमरावती आणि हा जो भाग आहे या ठिकाणचा वर्ध्याचा आणि नागपूरचा, ह्या भागात पावसाची शक्यता तुम्ही बघा, हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे सरकले राजस्थानवरती आता जात आहे 11 ऑगस्टला. त्यावेळेस 11 तारखेला राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. आता ही सिस्टम जवळ असल्यामुळे काय होईल, 11 तारखेला काय होईल लक्षात घ्या, नंदुरबार, धुळे, पालघर, नाशिक आणि हा जो भाग आहे तटवर्ती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुण्याचा तटवर्ती पश्चिम भाग, या ठिकाणी थोडेसे पहाडे जे बारीक आपण त्याला लाईट टू मॉडरेट रेन म्हणतो आपण, लाईट रेन, हलके पहाडे या बाजूने 11 तारखेला येतील. लक्षात घ्या, माझे एक एक शब्द लक्षात घ्या. 11 तारखेला येतील, नंतर ते पुढच्या बाजूला निघून जाईल. मात्र त्यावेळेस मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता ही 11 तारखेला दिसते. काही ठिकाणी होऊ शकते, सगळीकडे नाही. त्यानंतर 12 तारखेला काय होतं बघा, संपूर्ण राजस्थानवरती हा पट्टा सरकला. 12 तारखेला नागपूरचा पाऊस पूर्ण एक्झिट होतो, त्या ठिकाणी मराठवाडा देखील होतो. मोठ्या पावसाची शक्यता 12ही तारखेला त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. 13 तारखेला या बाजूला जबरदस्त एक सिस्टम आहे, परंतु ती सिस्टम आपल्याकडे येताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. 14 तारखेला ती थोडी पुढे सरकते, या बाजूला मध्य प्रदेशवर सरकते. मात्र 15 तारखेला काय होतं मित्रांनो बघा, ती पुन्हा मागे सरकते. आणि ह्याच आधारावर काही लोकांनी सांगितलं की 15 तारखेपासून खूप पाऊस येणार आहे. पण मेट्रोलॉजिकल फेनॉमिना, मेट्रोलॉजिकल ज्या घटना आहे, हवामानशास्त्रीय घटना लक्षात घ्या. बघा काय होतं, 14 तारखेला पुढे सरकते आणि 15 तारखेला पुन्हा मागे सरकते. याच्यावरून अंदाज करा की पाऊस 15 तारखेनंतर आपल्याकडे मोठा पाऊस शक्य नाही येणार. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या. त्यामुळे ती 16 तारखेला बघा, 16 तारखेला संपूर्णपणे पूर्व भारतामध्ये सरकते. महाराष्ट्रावरील वातावरण त्या काळात पूर्णपणे क्लिअर होते 16 तारखेला. आणि 17 तारखेला जर बघितलं तर संपूर्णपणे ती सिस्टम या बाजूला सरकते. आता तुमच्या लक्षात येईल असेल, तुम्ही 14 तारखेपासून सिस्टम पाहिली, ती पूर्ण त्या बाजूला का सरकली, तर जे डॉल्फिन चक्रीवादळ बनलं होतं ते जपान आणि चीनमध्ये आलं, ते लो प्रेशर बनले, परंतु चक्राकार परिस्थिती त्या ठिकाणी फिरते अजून, आणि त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे ही सिस्टम त्या बाजूला कॅच झाली. म्हणून दीपक जाधव सांगतो तर ते काही चुकीचं काही सांगत नाही. म्हणून मित्रांनो, मी शेतकऱ्याला कधीही अंधारात ठेवत नाही. जे आहे ते आरसा तुमच्या समोर ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो.
15ला पाऊस सांगितला, तो कॅन्सल झाला, तर त्याच वेळी दुसऱ्या दिवशी मेसेज बनवला की का कॅन्सल झाला, तर डॉल्फिन नावाचं चक्रीवादळ बनलं. त्या चक्रीवादळामुळे तेव्हा सिस्टम नष्ट केली आणि ही सिस्टम पुढे सरकत होती 15 तारखेला. ती आता जपानकडे वादळ आहे, जे आज फिरलं त्याच्यामुळे ती देखील त्या बाजूला खेचली जाते. त्यामुळे लक्षात घ्या, साधारणपणे आपल्याकडे बघा, आपल्याकडे आता आज विदर्भाच्या भागात पावसाची शक्यता थोडीफार दिसते. नंतर म्हणजे 9 तारखेला, 9-10 तारखेला थोड्या मराठवाड्याच्या भागात दिसते. 11 तारखेला ती उत्तर महाराष्ट्राकडे, नाशिक, जळगाव या ठिकाणी हलके स्पेल येतील. 12 तारखेला तो स्पेल निघून जाईल. त्यानंतर 15 तारखेपासून ते साधारणपणे 22-25 तारखेपर्यंत मोठी सिस्टम राज्यात नाहीये. मात्र 15, 16, 17 तारखेला कुठेतरी राज्यामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन तापमान वाढणार आहे. त्यामुळे कुठेतरी पाऊस झाला तर त्याला पूर्ण पाऊस म्हणू शकत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील माझ्या शेतकऱ्यांना, विदर्भातील माझ्या शेतकऱ्यांना मी अंधारात ठेवून चुकीचा अंदाज त्या ठिकाणी देत नाही. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. इकडे उत्तर महाराष्ट्राकडे नाशिकचा अंदाज तर मी नेहमी देतच असतो. सगळे शेतकरी, राज्यातले शेतकरी, सगळ्या विभागातील शेतकरी हे माझ्याकरता दैवत आहे. त्याच्यामुळे मी चांगला अंदाज त्या शेतकऱ्यांना देत असतो.